तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विदर्भामध्ये सूर्यदेवता आग ओकताना पाहायला मिळते आहे। तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। विदर्भातील 2 जिल्हे जे आहेत ते 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, अमरावती आणि वर्धा जिल्हा। तर अकोला नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमानाचा पारा जो आहे तो 40 पार झालेला आहे। 44च्या घरामध्ये पारा पोहोचलेला आहे। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने या संदर्भामध्ये उष्णतेचा जो प्रभाव आहे तो कुठेतरी होऊ नये, उष्माघाताचे बळी ठरू नये या दृष्टीने काही निर्णय घेतलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोचिंग क्लासेस जे आहेत ते दुपारी बंद राहणार असल्याचे निर्देशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कोचिंग क्लासेस दुपारी 11 ते 4 पर्यंत जे आहेत ते या वेळामध्ये बंद राहणार आहे आणि जिथे अत्यावश्यक आहे किंवा परीक्षा घेणं पूर्व ठरलेले आहे अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था, थंड हवेची व्यवस्था करणेसुद्धा नितांत गरजेचं असल्याच्या सूचना ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागपुराच्या तापमानाचा विचार करता नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे। अशा प्रकारे प्रत्येक सिग्नलवर जे आहे ते असे ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे जेणेकरून सिग्नलवर थांबताना जे आहेत ते या तापमानाचा प्रभाव जास्त होऊ नये त्या दृष्टिकोनातून सुद्धा पर्यायी व्यवस्था जी आहे ती केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदर म्हणजे विदर्भामध्ये सूर्यदेवता आग ओकत आहे आणि त्याच्यापासून वाचण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे। मात्र नागरिकांना सुद्धा आता या संदर्भातली काळजी घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।